नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे. गेल्या 10 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं धरण क्षेत्रामध्ये सध्या आज पहाटेपासून चांगला पाऊस सुरू झालेला आहे. दमदार पावसाने एंट्री केलेली आहे. आपण पाहू शकतो सध्या पंचगंगा नदीवरती आला होता. या ठिकाणी गेल्या 10 दिवसावर पाहिलं तर मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे पंचगंगा ही पहिल्यांदाच पात्राबाहेर आली होती. जवळपास म्हटलं तर जी इशारा पातळी ही गाठण्याचं थोडंसंच फक्त कमी होतं, पण सध्या पाहिलं तर पंचगंगा ही पूर्णपणे पात्रामध्ये आहे. या ठिकाणी पाहिलं तर पंचगंगेची जी स्वच्छता आहे सध्या करताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसापासून पावसाने दडी मारली आणि कुठंतरी शेतकरी हा चिंतेत असल्याचं पाहायला मिळाला होता. कारण गेल्या 10 दिवसापूर्वी जो पाऊस होता त्यामुळे कुठेतरी पेरणीला वेग आला होता, पण मध्यंतरी ज्या पावसाने 10 दिवस जी विश्रांती केली होती त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हा चिंतेत पाहायला मिळाला होता. पण सकाळपासून आज पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी कुठंतरी सुकावला आहे आणि पुन्हा एकदा शेतीच्या कामांना वेग आला आहे. पुढील 5-6 दिवसात देखील असाच पाऊस राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. धरण क्षेत्रामध्ये देखील पोटा पाऊस पडत असल्यामुळे राधार धरण हे जवळपास 65% भरलं आहे. त्यामुळे आता पाण्याची चिंता देखील मिटली असं म्हणता येईल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जर 5-6 दिवस आणखी 5-6 दिवस जर पाऊस असा पडला तर नक्कीच राधार धरण देखील पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.